दमली काय? हा खूप दमले मी. दमली मला पाय. चलू वाटायला, मला बघूच वाटायला येत ताजमहल. बघू शकता सेम ताजमहलची कॉपी म्हणजे बीबी का मकबर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवर. तर आज आपण आलेलो आहे बीबी का मकबरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे. तर आमच्यासोबत आहे मयूरताई, रुपाली, तिकडे गोविंदराव. तर आता आम्हाला जायचे, तिकीट आहे काहीतरी. तर चला साईड टेकडीला आता आम्ही चाललो बीबी का मकबरला. मित्रांनो, तुम्ही आता इकडे पण तिकीट आहे. तर चला बघूया आपण कसं आहे तिकीट. 25 रुपये तिकीट आहे का एकाचं? हे बघू शकता किती मोठे लोक आहेत आणि हे बीबी का मकबरा आहे छत्रपती संभाजीनगर येथे. इकडे रुपाली, ते बघा मी आज फर्स्ट टाइम बीबी का मकबरा. मयूरताई. तर चला, हे बघू शकता मित्रांनो, किती भारी आहे. इकडं पोलिस सुद्धा आहे. आतमध्ये किती लोक आहे बघू शकता. जसं ताजमहल आहे तसंच बीबी का मकबर आहे. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि आपल्याला शिक्के दिले जाते तिकिटाचे. इकडे तिकीट चेक केले जातात. 25 रुपयाला एक तिकीट आहे पर पर्सनचं. आता आमचे 4-5 जण म्हणजे 125 रुपये होणार आहे. तिकीट काढायला गेलेले 100 राव. चला आता आपण आणि इकडे बघा, हे अशा प्रकारे चेक केलं जातं. तिकीट चेक केल्याशिवाय आतमध्ये जाऊन देत नाही. तर कोणत्याही आपण पर्यटन स्थळी बघायला गेलो तर तिकीट असल्याशिवाय आतमध्ये तिकीट लागतंच, कुठं पण गेलं तर चला आपण बघूयात. मित्रांनो, हे बघू शकता, हे आले तिकीट काढून, ऑनलाईन तिकीट काढलेलं. ऑनलाईन तिकीट बघा, काढलेलं किती स्कॅन तिकीट करून हे बघा इकडं हे अशा प्रकारे ऑनलाईन तिकीट मी काढलं जातं. स्वap बीबी culture. मकबरा किती रुपये झाले? तर आपलं 5 जणांचं आहे ते 20 रुपये ऑनलाईनला तिकीट आहे आणि ऑफलाईन जर तुम्ही तिकीट घेतलं तर 25 रुपये तिकीट आहे. म्हणजे पर पर्सनला पर 20 रुपये. पर्सन 20 रुपये, जर ऑफलाईन घेतलं तर 25 रुपये तिकीट आहे. 100 रुपये लागलेले. ऑनलाईन केलेले आहे कारण आता डिजिटल इंडिया झालेलं आहे. आपले नरेंद्रभाई मोदी, आपले भारताचे पंतप्रधान यांनी सगळं डिजिटल केलेले आहे. त्याच्यामुळे जग डिजिटल झालेले आहे, आम्ही डिजिटल झालेले आहे. डिजिटलमुळेच आपल्या अविनाश रुपाल ते फेमस आहे. चला आता आपल्या बघा, गर्दी किती. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आतमध्ये बघा, सेम याच्यासारखं तिथे कसे म्हणजे ताजमहल. ताजमहल, अरे देशच्या ताजमहलची दुसरी कॉपी. ताजमहलची दुसरी कॉपी अशी याला म्हटले जाते. आहेच आहे. तर चला, गर्दी बघा किती. आता लाईन थांबाय गर्दी आहे. शकता मित्रांनो, अशा प्रकारे गर्दी आहे. रुपाली, बघा इकडं ताजमहल सारखं तिथं पाणी ताजमहल बघू शकता. सेम ताजमहलचीच कॉपी पूर्ण. इकडे रुपाली. आपण आता एंट्री केलेली मित्रांनो आणि रुपाल ते अविनाश दादा आलेले पहिली बार. मी कॉलेजच्या टाइमला लय आलो इकडं. मी देवगिरी कॉलेजला होतो शिकायला, त्याच्यामुळे लय आलो होतो इकडे संभाजीनगरला. तुम्ही कधी आला मयूरताई? फर्स्ट टाइमच आले. गोविंद, तू कधी आलेला आहे? मी पण फर्स्ट टाइम फर्स्ट वेळेस मी फर्स्ट आलेलो इथं. रुपाली फर्स्ट वेळेस. हेच जरा ब्लॉग ज्याने पाहिला असेल त्याला कळलं असेल मी किती पण दाल सेम ताजमहलची कॉपीच आहे पूर्ण. सारख्याला सारखीच आहे. बघा इथं पाणी होतं, तिकडं आपण चारी साईडला चारी कसा बघितला रे आपल्याला बिग मकबरा आहे. चारी साईडला जसाचा तसा दिसतो. पलीकडून पहा, इकडल्या साईडनं पहा, इकडल्या साईडनं पहा, चारी बाजूला सारखा दिसणार. झूम करून घेतले. बघा वरती सुद्धा लोक आहे. चारी बाजूला सारखा दिसणार. चालेल आपण चला मित्रांनो, आता फोटो बिटो काढणं झालेले. इथे फोटो काढले. हे बघा सेंटर मधून आता फोटो घ्यायचे राहिले. सेंटरमधून फोटो बिटो काढले. तर आता आपण रील शूट करणार या ठिकाणी आणि रील पाहायला विसरू नका कारण आज रात्री 9 वाजता बिग बरेच रील येणार आहे. रील येणार आहे पण ब्लॉगचा चार्ज येणार. त्याला इथं आपली फॅन फॉलो भेटले रुपये पण आज तुम्ही झिरपे आंबा मावशी जावे आमचं आपल्याकडे जे आधी भवर हे पाहुणेच आमचे काही विषय नाही. म्हणजे आमचे सगळे पाहुणे अविनाश दादाचे, रुपालताईचे, मयुरीचे पाहुणे. तर भवर मावशी. तर आपले जवळचे धरले. चला आता आपल्याला जायचे बीबी का मकबरा इथे. तर मित्रांनो, हे इकडं आता थांबली. इकडे मागं पोस्ट टाकायला लगेच 6 वाजता यांची पोस्ट असते. आणि हे बघा, लाईट लावली रात्रीसाठी. त्यामधून पाणी असं भारी प्रकारे दिसते छानपैकी. इकडे रुपाली आहे. रुपाली दमली एवढ्याच. दमली काय? हा खूप दमले मी. दमली बाय. मला चलू वाटायला, मला बघूच वाटायला येत ताजमहल. बघू शकता सेम ताजमहलची कॉपी म्हणजे बीबी का मकबरा आहे. गर्दी बघाई. थोडं विशेष नाही. चला हो लवकर, उशीर झालाय. चला चला आता आपल्याला रील शूट करायची आहे. भरपूर पैसे खर्च केलेले आपण आणि ते पैसे आपण 20 वसूल रुपये करणार आहे. करायचे. 20 रुपये गेले फक्त. चला तर आता आपल्याला रील शूट करायची.
तर बघा एका शाळेची सहल आलेली आहे. हे मुलं सगळे फोटो काढण्यासाठी थांबलेले आहे. आणि इकडे त्यांचे शिक्षक आहे ते आणि फोटो इकडे काढते. शिक्षक आहे फोटो काढतात. आणि आता मी सुद्धा आलेली फोटो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि बघा रुपाली मी पण आलेली फोटो काढायसाठी. बघा सेम ताजमहल सारखंच आहे. आता आपल्याला वरती जायचंय. तिथून दरवाजा आहे, रस्ता आहे. तर बघा ते किती उंच आहे. म्हणजे जुन्या काळातलं किती टेक्निकनं बांधलेलं आहे. आता असं कोणीच बांधू शकत नाही. बघा ही शाळेची सहल आलेली आहे. शाळेची सहल आलेली. रेड स्टार आम्ही तुमच्याकडे येणार होतो. इंस्टा फॅमिली भेटलेली. कुठले शिर्डीहून आलेले व्हिडिओ बघतात. आमच्या स्कूल ती सरांना सहल आणलेली त्यांची स्कूलमधले मुलं आहे. तर आम्ही आता वरती आलेलो वरती बघू आलेलो शकतात. इकडे आता आपण डायरेक्ट याच्यावर आले. रंग दिलेला कशाचं आहे बघू शकता. ताजमहल इकडे रुपाली आहे. तर इकडे काय पोलीस अकॅडमीचे मित्रांनो, त्यांना फोटो घ्यायचा आहे. वरती आलेलो आहोत. फॅन फॉलोइंग. आम्ही हे बघा मित्रांनो आपले अविनाश दादा आणि रुपाल त्याचे फॅन फॉलोइंग या ठिकाणी आलेले. कुणाचे राहतो तुम्ही? हिंगोलीचे. तर हिंगोलीचे ब्लॉग मध्ये येणार तुम्ही. ब्लॉग पाहायला विसरू नका. ब्लॉग पाहायला विसरू नका. तर असंच आपले अविनाश दादा आणि रुपाल ताईला खूप मोठं करा तुम्ही. तर तसं ते मोठं झालेलेच आहे. महाराष्ट्राचे फेमस रेस्टार आहेत का ते तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे. मित्रांनो असाच सपोर्ट करा आम्हाला. त्या दादांनी केला तरी चालेल पण आम्हाला करा. हां चला रे बिचाऱ्या वागायला. तर चला मित्रांनो असं तुमच्या सर्वांचं सहकार्य आपल्या अविनाश दादा आणि रुपाल त्याच्या पाठीमागे असू द्या. चला मित्रांनो आपण मध्ये जातो. चला आता आपण आता मध्ये जाणार आहोत. हे बघा मित्रांनो आता हे वर येत आहे आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. इकडं पैसे शिक्के वगैरे टाकलेले असतात. इकडं आपल्या मयुरीताई आहे. तर हे बघू शकता मित्रांनो किती या ठिकाणी अविनाश दादा इकडे बघत आहे अशा ठिकाणी. तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपला व्हिडिओ. हे बघा ते तिकडून येत आहे. इकडं मयुरी आहे, गोविंदराव आहे. हे बघा आत्ताच आम्ही आतमधून आलो. तुम्ही बघितलं असं किती पैशाचा खजाना होता. जेवढे पैसे होते एवढा मोठा खजिना होता तेवढा आपल्याकडे आपल्या नाही. 11-12 रुपाली म्हणते आपल्याकडे तेवढे पैसे नाही. त्यातले 10% बी नाही. गोविंद म्हणला गोणीच घेऊन जायचे. हा, गोविंदा मला तर पैसे काढायचे होते गोविंदा. मी आता आले असते नक्की नेले असते. हे बघा इथून नजारा कसा दिसतोय. आता आपण वरती आलेले आहे. पूर्ण लोक आहे. आज रविवारी बघून घ्या किती पब्लिक आलेली आहे. तिकडे 100 लाईव्ह घेतलेली आहे. आणि सकाळमधून चालू वर झालेले आहे. हे बघा मित्रांनो आता रात्रीचे 7 वाजले आणि लाईट लावलेले तर बघा बीबी का मकबरला. बीबी मकबरा आता दिसतंय. किती भारी दिसतंय बघू शकता. आणि आता आम्ही चाललो बघा घरी आमच्या. आता आम्ही चाललो आमच्या घरी. आता जायचं आपल्याला घरी जालन्याला. आणि मित्रांनो जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि राहिलं आपला होतं vlog बघायला सुद्धा मला विसरू नका. धन्यवाद. कमेंट चांगलं शेअर करा.